हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. इथे सकाळची आमची आरती सोबत म्हणजे सकाळ झाली. माझ्या ब्लॉगची सुरुवात मी आरतीपासून केलेली आहे. गणपतीची आरती चालू आहे. आज गणपती विसर्जन आहे, त्याच्यामुळे सकाळी लवकर आरती करत होतो आम्ही. आणि मग नंतर उठवताना एकदा आरती होईल आणि जेव्हा तिकडे विसर्जित करतील त्यावेळेला एक आरती होईल. मग सकाळी लवकर आरती वगैरे करून घेतली. गणपती आज जाणार आहेत तर त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणून मोदक बनवले होते. इथे मोदक मी तळून घेत होते त्यांच्यासाठी, म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवण्यासाठी. मोदक बनवून मी तयार करून ठेवले होते, तळून वगैरे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आणि त्यांच्यासमोर नेऊनही ठेवलेले. म्हणजे कसं जेव्हा आरती करू शेवटची त्यावेळेला मग तिथंच त्यांना नैवेद्य दाखवता येतो. आणि मग मी पोळ्या वगैरे स्वयंपाकाचं काही अर्धं काम मी आवरून ठेवलेलं, कारण भाजी आई करणार होत्या, त्याच्यामुळे मग माझं काम झालेलं. मग त्या किचन ओटा वगैरे पुसून घेत होते, कारण मग सगळं काम करेपर्यंत घाण होऊन जातं ना. कारण उद्या सकाळी आईचं मिळवण्याचा प्रोग्राम आहे, तर अर्धी तयारी मी आजच केलेली. जसं की मसाला वगैरे काढून ठेवणं, लसूण मिरची वगैरे त्यांची पेस्ट बनवून ठेवणं. इथे आम्ही आज उद्या वडे करावे लागतात, त्यासाठी आम्ही उडदाची डाळही भिजवून ठेवलेली आजच. खीर बनवावी लागते, त्यासाठी तांदूळही भिजवून ठेवलेले. म्हणजे रात्री सगळे भिजून तयार राहतं आणि मग ते मिक्सरमधनं काढून घेता येतं. कारण वेळेवरती लाईट गेल्यावरती मग तर काहीच करता येत नाही. त्याच्यामुळे आम्ही आजच अर्धी तयारी करून ठेवतो, म्हणजे सकाळी सोपं जातं. आणि उद्या ग्रहण असल्यामुळे 12च्या आतच आम्हाला सगळं मिळवायचं वगैरे प्रोग्राम करायचा आहे, त्याच्यामुळे मग तोही वेळेवरती होऊन जाईल अर्धी तयारी झालेली असल्यावरती. तर मग त्याच्यामुळे आम्ही अशी तयारी करून ठेवलेली आहे आधीच. आणि आज शनिवार आहे, त्याच्यामुळे आज पप्पांचा उपवास असतो, म्हणजे ते आधीपासूनच शनिवार जातात. तर त्यांच्यासाठी साबुदाणा वगैरे भिजवून ठेवलेला, त्याचं कूट वगैरे काढून ठेवलेलं, शेंगदाण्याचं मिरचीचं वगैरे पेस्ट बनवून ठेवलेली. म्हणजे करायला इझी जाते, कारण त्यांना गरम गरम खायची सवय आहे. म्हणजे गरम लागतं त्यांना, थंड वगैरे असं जातही नाही, कोणालाच जात नाही. ते साबुदाणा म्हटलं की उसळ थंडी जातच नाही, गरमच छान वाटते खायला. मग त्यामुळे ती तसं भिजवून ठेवलेलं, म्हणजे ते येण्याआधी फोन करतात की मी आता येतो, तुम्ही बनवा म्हणून. त्यावेळेला बनवतो आम्ही. मग त्यांच्यासाठी ते बनवून, म्हणजे तसं सगळी तयारी त्यांची पण करून ठेवलेली आहे उसळची. आणि मग आता बेसिन पण घाण होतं किचनमधलं, आपण नेहमी त्याचा वापर असतो, त्याच्यामुळे मग त्याच्याजवळचंही सगळं सामान मी धुवून घेत होते. ही नेट आहे बेसिनच्या तिथली, म्हणजे असं काही खरकट वगैरे असलं, आता समजा आम्ही ही डाळ भिजवलेली आहे, आता तिचे जे साल आहे ते काढून घ्यावे लागतात. तर त्याचं पाणी आम्ही याच्यात टाकलं तर ती साल याच्यात राहते आणि पाणी त्यातलं निघून जातं. म्हणजे आपली जी चाळणी असते बेसिनची त्यामध्ये काही जात नाही, असं म्हणजे वस्तू वगैरे काही अडकत नाही. म्हणजे अडकल्यावर ते पॅक व्हायची चान्सेस खूप कमी असतात, त्याच्यामुळे ती आम्ही वापरतो. नंतर सगळं आवरून मग मी आस्ताबाईकडे गेली. आस्ताबाई मोबाईल खेळत बसलेल्या होत्या आणि मागं बघा मनू झोपलेला आहे. ही आमची मनूची नेट म्हणजे बेड आहे, तर आम्ही त्याच्यासाठी मागवलेला झोपण्यासाठी. आधी तो झोपायचा नाही, पण आता त्याला सवय झालेली आहे झोपण्याची. इथे गाणे चालू आहेत, तो आईंचा जुना फोटो आहे आणि इथे मी आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा.